नाशिक शहरातील जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना वीज बिलामध्ये सवलत मिळावी यासाठी आज शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने नाशिकच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकारने वीज दरात भरमसाठ प्रमाणात वाढ केली आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आणि छोट्या व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसतोय। त्यामुळे अल्पभूधारक जुन्या इमारती, चाळी, झोपडपट्टी धारकांना 300 युनिट पर्यंत वीज माफ करावी अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल असा देखील इशारा जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिलाय। उत्पन्नापेक्षा वीज दर जे वाढलेलं आहे ते लाईट बिल देणं अवघड झालेलं आहे। झोपडपट्टी धारकांना तर अतिशय असह्य झालेलं आहे। निश्चितपणाने घरकुल योजना असेल, झोपडपट्टी धारक असतील, वन रूम किचनचे फ्लॅट्स असतील, जुने वाडे असतील, जुन्या वस्त्या असतील, त्यांना अल्पभूधारक असतील, शेतकरी असतील, यांचं वीज दर माफ झालं पाहिजे। निश्चितपणाने यासाठी शिवसेना आग्रही आहे। हो, काल निवडणूक पार पडली आहे, त्यामध्ये आपले उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर बसून गेलेला आहे। ही निवडणूक आपण कसं बघत आहात? काय नेमकं पराभवाची कारणे? निवडणूक निश्चितपणाने हार जीत चालू असते। एक निवडणुकीमध्ये पैशांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळं निश्चितपणाने आमचं थोडं नियोजन त्यामध्ये बदलल्यामुळे निश्चितपणाने आम्ही ही दिलेला कौल, शिक्षकांनी दिलेला कौल आम्ही मान्य केला। तसेच आंदोलकांनी नाशिक शहरातील जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत रहिवाशांना 300 युनिट वीज मोफत मिळालीच पाहिजे अशी मागणी केली। यावेळेस आंदोलकांकडून वीज दरवाढ करणाऱ्या सरकारचा निषेध असो, बंद करा, वीज दरवाढ बंद करा अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।